विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ सेकंडमधील ट्रिग्नोमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 6.1. क्वेश्चन नंबर 1. इफ sin θ = 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos θ अँड tan θ. sin θ हा 7/25 आहे आणि यावरून cos θ आणि tan θ यांची व्हॅल्यू काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा उदाहरणाची उकल आपल्याला दोन पद्धतीने काढता येते. एक, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा वापर करून आणि नंबर 2, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा उपयोग न करता. सुरुवातीला आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून या उदाहरणाची उकल पाहूया. आपण उत्तराला सुरुवात करतोय. sin θ इज 7/25. sin θ आणि cos θ असलेली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे sin² θ + cos² θ = 1. sin θ ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि cos θ काढायचा आहे. यासाठी sin आणि cos असलेली आयडेंटिटी आपण इथं घेतलेली आहे. sin ची व्हॅल्यू आहे 7/25. यामध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर + cos² θ = 1. ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. 49/625 + cos² θ = 1. Therefore 49/625 + cos² θ = 1. 49/625 ही टर्म उजव्या बाजूला घेऊया. Therefore cos² θ = 1 - 49/625. नेहमीच्या पद्धतीने वजाबाकी करूया. Therefore cos² θ = 625 - 49/625. Therefore cos² θ = 576/625. Taking square root on both sides, we get cos θ = 24/25. cos θ ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण tan θ ची व्हॅल्यू काढूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. tan θ = sin θ cos θ. sin आणि cosच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इज इक्वल टू 7/25 डिवायडेड बाय 24/25 इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूया, 7/25 इंटू 25/24. देअरफॉर tan θ = 7/24. अशा रीतीने sin θ दिल्यानंतर cos θ आणि tan θ यांच्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता हेच उदाहरण आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर न करता सोडवणार आहोत. उत्तराला सुरुवात करूया. sin θ = 7/25 हे दिलेलं आहे. आता आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढूया आणि दोन ॲक्यूट अँगलपैकी एका अँगलला θ म्हणूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये जो रेशो आपल्याला दिलेला आहे तोच रेशो या फिगरवरून लिहायचा आहे. फ्रॉम फिगर sin θ = AB/AC. sin θ हा रेशो प्रश्नामध्ये दिलेला आहे आणि फिगरवरून आपण तोच रेशो लिहिलेला आहे हे लक्षात घ्या. इथं दोन्ही रेशो हे sin θ दर्शवतात, म्हणजेच 7/25 आणि AB/AC हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. देअरफॉर AB/AC = 7/25. देअरफॉर AB = 7x अँड AC = 25x. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये AB हा 7x आहे आणि AC हा 25x आहे. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरमचा वापर करूया आणि रिमेनिंग साईड म्हणजेच BC काढूया. इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम वी गेट AC² = AB² + BC². यामध्ये AC आणि AB याच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. 25x ब्रॅकेट स्क्वेअर = 7x ब्रॅकेट स्क्वेअर + BC². स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळतं 625x² इज इक्वल टू 49x² + BC². 49x² ला LHSला घेऊया. देअरफॉर 625x² - 49x² = BC². देअरफॉर 576x² = BC². टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट 24x = BC, म्हणजेच BC = 24x. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पहा, BC हा 24x आहे, म्हणजेच या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला तिन्ही बाजूंची लांबी माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राईट अँगल ट्रायंगलमध्ये तिन्ही बाजूंची लांबी माहीत असेल तर आपण कोणतेही गुणोत्तर लिहू शकतो. इथं cos θ आणि tan θ विचारलेलं आहे, त्यामुळे आपण दोनच गुणोत्तर लिहिणार आहोत. cos θ = ॲडजसंट साईड अपॉन हायपोटनस, म्हणजेच थिटाची ॲडजसंट साईड आहे BC आणि हायपोटनस आहे AC. देअरफॉर cos θ = BC/AC इज इक्वल टू BC इज 24x अँड AC इज 25x. Therefore cos θ = 24/25.
अँड टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड म्हणजेच ए बी अपॉन बी सी. देअरफोर टॅन थिटा इक्वल टू 7x अपॉन 24x, एक्स कॅन्सल होईल. देअरफोर टॅन थिटा इक्वल टू 7 अपॉन 24. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण एकच उदाहरण दोन वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलेलं आहे. यानंतर याच प्रॅक्टिस सेटमधील आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. इफ 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. आपण उत्तराला सुरुवात करतोय. दिलेले इक्वेशन ॲज इट इज लिहूया. 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0. सेकंड टर्म RHSला घेऊया. देअरफोर 5 sec theta equal to 12 cosec theta. सेक थिटा म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा आणि कोसेक थिटा म्हणजेच 1 अपॉन साइन थिटा. देअरफोर 5 इंटू 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू 12 इंटू 1 अपॉन साइन थिटा. साइन LHSला आणि 5 RHSला घेतलेला आहे. साइन अपॉन कॉस थिटा इक्वल टू 12 अपॉन 5. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. देअरफोर टॅन थिटा इक्वल टू 12 अपॉन 5. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, आपल्याला एक इक्वेशन दिलेलं होतं आणि या इक्वेशनला सिम्प्लिफाय करून आपण एक रेशो मिळवलेला आहे. आता मागील उदाहरणामध्ये आपल्याला साइन थिटा दिलेला होता, त्याचप्रमाणे इथं आपल्याला टॅन थिटा हा दिलेला आहे. म्हणजेच हे उदाहरण आता आपण मागील उदाहरणाप्रमाणे सोडवू शकतो. हे उदाहरण आपण आकृतीचा उपयोग करून सोडवूया. यासाठी एक राईट अँगल ट्रँगल काढूया. टॅन थिटा हा रेशो आपण मिळवलेला आहे. यासाठी या फिगरवरून टॅन थिटा हाच रेशो लिहूया. फ्रॉम फिगर टॅन थिटा इज AB अपॉन BC. टॅन थिटा इज 12 अपॉन 5 आणि फिगरवरून आपल्याला रेशो मिळालेला आहे AB अपॉन BC. म्हणजेच AB अपॉन BC इज इक्वल टू 12 अपॉन 5. देअरफोर AB इज 12x अँड BC इज 5x. फिगरमध्ये लिहूया आपण AB इज 12x अँड BC इज 5x. हा राईट अँगल ट्रँगल आहे. यामध्ये पायथागोरस थेरमचा वापर करूया आणि AC ची लेंथ काढूया. In triangle ABC, angle B is 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. AB आणि BC च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. Therefore, AC square is equal to 12x bracket square plus 5x bracket square. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळतं 144x square plus 25x square. Therefore, AC square is equal to 169x square. Taking square root on both sides, we get AC equal to 13x. या राईट अँगल ट्रँगलमध्ये AC ची लेंथ आहे 13x. आता या ट्रँगलच्या तिन्ही साईडची लेंथ आपल्याला माहीत आहे. यावरून आपण कोणताही ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहू शकतो. आता आपण या फिगरवरून सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटाच्या व्हॅल्यू लिहूया. सेक थिटा इक्वल टू हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साईड म्हणजेच AC अपॉन BC. AC इज 13x अँड BC इज 5x. Therefore, sec theta is equal to 13 upon 5. यानंतर cos theta लिहूया. cos theta is equal to adjacent side upon hypotenuse म्हणजेच BC upon AC. BC is 5x and AC is 13x. Therefore, cos theta equal to 5 upon 13. यानंतर आपण लिहूया sin theta. sin theta is equal to AB upon AC, opposite side of theta upon hypotenuse. AB is 12x and AC is 13x. Therefore, sin theta is equal to 12 upon 13. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इफ tan theta equal to 1, then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. आपण उत्तराला सुरुवात करतोय. tan theta equal to 1 हे दिलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे. tan 45 इज 1. आता या दोन्ही रेशोंची व्हॅल्यू 1 आहे. याचा अर्थ डाव्या बाजूचे दोन्ही रेशो इक्वल आहेत. म्हणजेच टॅन थिटा इक्वल टू टॅन 45. आता या इक्वेशनचं निरीक्षण करा. या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला जो रेशो लिहिलेला आहे तो सेम आहे. म्हणजेच टॅन हा रेशो आहे आणि या दोन्ही रेशोंची व्हॅल्यू इक्वल आहे. याचा अर्थ हे दोन रेशो ज्या अँगलसाठी लिहिलेले आहेत ते दोन्ही अँगल इक्वल आहेत. म्हणजेच थिटा आणि 45 हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणजेच थिटाची व्हॅल्यू आहे 45. देअरफोर थिटा इक्वल टू 45. आता आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ज्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे त्या एक्सप्रेशनमध्ये थिटाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. दिलेलं एक्सप्रेशन ॲज इट इज लिहूया. साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. यामध्ये थिटा इक्वल टू 45 असं आपण लिहितोय. इज इक्वल टू साइन 45 प्लस कॉस 45 अपॉन सेक 45 प्लस कोसेक 45.
साइन 45ची व्हॅल्यू आहे 1/√2, तसंच कॉस 45 हा 1/√2 आहे. सेक 45 आणि कोसेक 45 या दोघांची व्हॅल्यू √2 आहे. व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. आता आपण उजव्या बाजूला जे एक्सप्रेशन लिहिलेलं आहे याला सोपं रूप देऊया. न्यूमरेटरची ॲडिशन आपण अगोदर करतोय. जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, यासाठी आपण तो एकदाच लिहिला आहे आणि न्यूमरेटरला 1 + 1 आणि डिवायडेड बाय √2 + √2 म्हणजेच 2√2 इज इक्वल टू, या न्यूमरेटरमध्ये पहा 1 + 1 म्हणजेच 2 आणि √2 ॲज इट इज म्हणजेच 2/√2 डिवायडेड बाय 2√2. याला सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला मिळतं 2/√2 इंटू 1/2√2. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा हा 2 कॅन्सल होईल. देअरफॉर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इक्वल टू 1/2. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे की या इक्वेशनची डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे. आपण उत्तराला सुरुवात करूया. यासाठी या इक्वेशनची डावी बाजू ॲज इट इज लिहूया. LHS इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. अपूर्णांकाची बेरीज आपण ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे यांची ॲडिशन करूया. सेकंड टर्ममध्ये कॉस थिटाच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही याचा अर्थ 1 आहे. साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा यांची ॲडिशन 1 येते. यासाठी आपण न्यूमरेटरला 1 लिहूया आणि कॉस थिटा ॲज इट इज, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि 1/कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. दिलेल्या इक्वेशनच्या उजव्या बाजूला पहा, इथं सेक थिटा आहे आणि आपल्याला सेक थिटा मिळालेला आहे. याचा अर्थ आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे म्हणजेच राईट हँड साईड मिळालेली आहे. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इक्वल टू सेक थिटा हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रूव्ह दॅट √1 - साइन थिटा अपॉन 1 + साइन थिटा इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. आपण उत्तराला सुरुवात करतोय. दिलेल्या इक्वेशनचं LHS ॲज इट इज लिहूया. √1 - साइन थिटा अपॉन 1 + साइन थिटा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 - साइन थिटाने मल्टिप्लाय करूया इज इक्वल टू √1 - साइन थिटा इंटू 1 - साइन थिटा अपॉन 1 + साइन थिटा इंटू 1 - साइन थिटा. न्यूमरेटरचं प्रॉडक्ट 1 - साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इतकं येईल. आता डिनॉमिनेटरला जे एक्सप्रेशन आहे त्याचं निरीक्षण करा. हे एक्सप्रेशन a + b इंटू a - b या फॉर्ममध्ये आहे आणि यांचा प्रॉडक्ट a² - b² असा मिळतो. त्यामुळं 1 + साइन थिटा आणि 1 - साइन थिटा यांचा प्रॉडक्ट 1² - साइन स्क्वेअर थिटा असा मिळतो. 1² म्हणजेच 1 म्हणून डिनॉमिनेटरला 1 - साइन स्क्वेअर थिटा असं लिहिलेलं आहे. आता 1 - साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. यासाठी डिनॉमिनेटरला आपण लिहितोय कॉस स्क्वेअर थिटा. न्यूमरेटर ॲज इट इज इक्वल टू √1 - साइन थिटा अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं स्क्वेअर रूट आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे याला सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला मिळतं 1 - साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता हा डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म्सला सेपरेट लिहूया. 1/कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. 1/कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. दिलेल्या इक्वेशनच्या उजव्या बाजू इतकं आपल्याला मिळालेलं आहे. देअरफॉर दिस इज इक्वल टू RHS म्हणजेच दिलेलं इक्वेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. √1 - साइन थिटा अपॉन 1 + साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन नंबर 4. सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू क्वाट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. आपण उत्तराला सुरुवात करतोय. LHS ॲज इट इज लिहूया. सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू क्वाट थिटा प्लस टॅन थिटा. आपण याला सोपं रूप देतोय. सेक थिटा म्हणजेच 1/कॉस थिटा आणि क्वाट थिटा म्हणजेच कॉस अपॉन साइन, तसंच टॅन म्हणजेच साइन अपॉन कॉस. म्हणजे या स्टेपला आपण काय केलं पहा, दिलेला रेशो हा साइन आणि कॉसच्या रूपात लिहिलेला आहे. आता या ब्रॅकेटमधील ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जे आहे ते नेहमीच्या पद्धतीने आपण करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहा, इथं कॉस थिटाच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही याचा अर्थ 1 आहे. 1 × 1 1 होईल मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस ॲज इट इज साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता पहिल्या ब्रॅकेटच्या न्यूमरेटरला पहा,
1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरला पहा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1. म्हणून आपण लिहितोय साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा यांची ॲडिशन 1 आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरला साइन स्क्वेअर थिटा आहे, यामधील एक साइन थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटच्या डिनॉमिनेटरला असलेला एक साइन थिटा हा कॅन्सल होतो आणि आपल्याला मिळतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. दिलेल्या इक्वेशनच्या उजव्या बाजू इतकं मिळालेलं आहे, म्हणून आपण लिहितोय इक्वल टू RHS. देअरफॉर सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधील काही उदाहरणांचा अभ्यास केला आहे. ही उदाहरणं अभ्यासताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रूव्ह दॅट सारखी उदाहरणं सोडवताना प्रत्येक उदाहरण आपल्याला एकसारख्या पद्धतीने सोडवता येत नाही. म्हणजे मागील उदाहरण आपण ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने पुढचं उदाहरण सोडवता येईल असं नाही. म्हणजेच प्रत्येक उदाहरणात आपल्याला काही वेगळा विचार करावा लागतो आणि असा हा उदाहरणामध्ये असलेला फरक समजण्यासाठी त्या उदाहरणांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जे फॉर्म्युले आहेत किंवा त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील संबंध आहे तो संबंधही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही अशा उदाहरणांचा भरपूर सराव करा, म्हणजे त्या उदाहरणांमधील फरक तुमच्या लक्षात येईल आणि ही उदाहरणं तुम्हाला सोपी वाटतील. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील आणखी काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात याबद्दल धन्यवाद.